नमस्कार. मी संदीप निंबाजी पाटील, सोनवणे, दीपस्तंभ फाउंडेशन संचालक आणि स्वयंदीप प्रतिष्ठान यांचा संस्थापक सचिव. गेल्या 15 वर्षापासून शैक्षणिक क्षेत्रात, शैक्षणिक चळवळीत गुणवत्तापूर्ण शिक्षण ग्रामीण समाजापर्यंत गेलं पाहिजे यासाठी काम करतोय. विशेषतः स्पर्धात्मक परीक्षा क्षेत्रामध्ये आमचं काम आहे. त्या संदर्भात स्कूल कॉम्पिटिटिव्ह आणि यूपीएससी, एमपीएससी, बँकिंग अशा अनेक स्पर्धात्मक परीक्षांच्या माध्यमातून प्रशासकीय सेवा, संरक्षण संधी, इतर अनेक संधीच्या बाबतीत आमचं याच्या अंतर्गत काम चालतं. दर रविवारी आम्ही नवीन उपक्रम जो सुरू केलाय, करिअरच्या वाटेवर ध्येय सिद्ध होईस्तो तुमच्या सोबत, या उपक्रमाच्या अंतर्गत गेल्या 2 महिन्यांपासून दर रविवारी करिअरच्या बाबतीतले अनेक महत्वाचे प्रेझेंटेशन, सादरीकरण आणि वेगवेगळ्या करिअरच्या वाटा मुलांना समजाव्यात त्यासाठी अभ्यास साहित्य, अभ्यासाचं नियोजन, मार्गदर्शन, या सगळ्या गोष्टी वेळोवेळी मुलांना त्यांचं प्लॅनिंग करता यावं या संदर्भात ह्या गायडिंग वेब सिरीजची सुरुवात गेल्या 2 महिन्यापासून होते. दर रविवारी मी शैक्षणिक आणि करिअरच्या संदर्भातल्या महत्वाच्या मुद्द्यांवर मुलांशी संवाद साधतोय आणि महत्वाच्या ज्या ज्या काही करिअरचे आस्पेक्ट्स आहेत ते मुलांसाठी खुले करून देतोय. त्यांचे कल, आवड, या सगळ्या गोष्टी आणि त्यांचं अकॅडमिक कॅलिबर या सगळ्यांच्या बाबतीतलं समुपदेशन, करिअर काउन्सिलिंग करून मग त्या मुलांना वेगवेगळ्या ज्या ज्या महत्वाच्या संधी उपलब्ध आहेत त्यांची जाणीव, त्या गोष्टींसाठीचे लागणारं संदर्भ साहित्य, त्यांचा अभ्यासक्रम, त्या अभ्यासाचं नियोजन, या सगळ्या गोष्टी या मुलांना ऑनलाईन पद्धतीनं आम्ही या कोरोना प्रादुर्भावाच्या काळात उपलब्ध करून देतोय. या अत्यंत संधी पालकांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी आहे, कारण करिअरच्या विविध वाटा उपलब्ध आहेत. मात्र आपल्या मुलांनी नेमकं कोणतं करिअर करावं, त्यासाठी काय काय संधी उपलब्ध आहेत, त्याच्या अकॅडमिक कॅलिबरनुसार त्याला काय काय एक्सपोजर स्वतःच्या भविष्यासाठी करता येईल, या सगळ्यांची नियोजनबद्ध, अत्यंत पद्धतशीर पद्धतीने नियोजन मी या करिअरच्या वाटेत हे सुद्धा होईस्तो तुमच्या सोबत या उपक्रमात मी करतोय. गेल्या 2 महिन्यात दर रविवारी मी हे विविध सत्र घेतोय. या सत्रांमध्ये आपण 3 गट केलेले आहेत. म्हणजे 4वी ते 9वी पर्यंतचा एक गट, 10वी, 11वी, 12वी हा दुसरा गट आणि अंडर ग्रॅज्युएट, ग्रॅज्युएट हा तिसरा गट, आणि गटनिहाय विविध प्रेझेंटेशन त्यांच्यासाठी ज्या ज्या आवश्यक करिअरच्या संधी आहेत त्या सगळ्या महत्वाच्या करिअरच्या संधी मी त्यांना एक्सप्लोर करून देतोय. शिवाय त्यांच्यासाठी ज्या महत्वाच्या शैक्षणिक संस्था आहेत, ज्या अत्यंत दर्जेदार आहेत आणि ज्या ठिकाणी गुणवत्तापूर्ण शिक्षण होऊन मुलांच्या भविष्यातील वाटा अत्यंत, त्याला आपण म्हणू शकतो की त्यांना सहज उपलब्ध होतील आणि त्यातून ते पुढे स्वतःचं उज्ज्वल भविष्य निर्माण करतील, या सगळ्या शैक्षणिक संस्थांच्या एंट्रन्स परीक्षा या संदर्भातली संपूर्ण माहिती या रविवारच्या आणि 3 गटात विविध याच्यात नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांसाठी मी उपलब्ध करून देतोय. ज्या ज्या करिअरच्या विविध वाटा आहेत त्या ठिकाणी मुलांनी कसं जावं, त्या का कराव्यात, त्याच्या मागची काय काय धारणा आहे, ठीक आहे, तर त्या संदर्भात आम्ही या सगळ्या गोष्टी करतोय. करिअरच्या जवळपास 6 सेगमेंटमध्ये मी करिअरच्या विविध वाटा डिवाइड केलेल्या आहेत. त्यात डिफेन्स सर्व्हिसेस ही पहिली, सिव्हिल सर्व्हिसेस दुसरी, बँक स्टाफ सिलेक्शन, रेल्वे, आरबीआय ही तिसरी, त्याच्यानंतर आपण ज्याला म्हणू शकतो की रिसर्च आणि सायंटिस्ट ही फील्ड चौथी, जनरल ज्याच्यात बिझनेस, प्रायव्हेट जॉब किंवा सोशल एंटरप्रेनरशिप ही 5वी, आणि ऍग्रिकल्चर अँड अलाइड बिझनेसेस ही 6वी. अशा 6 विविध करिअरच्या वाटा या ठिकाणी आपण या संदर्भातल्या सगळ्या माहिती या मुलांना या 3 गटांच्या माध्यमातून देतोय. शिवाय आजचं जे सत्र आहे ते आजचं डिफेन्स सर्व्हिसेस मधली एक पुढची संधी, जी अत्यंत महत्वाची संधी आहे, जी उपलब्ध झालेली आहे, त्या संधीसाठी आज मी हे सत्र घेतोय. त्या संधीचं नाव आहे 10+2 इंडियन नेव्ही बीटेक प्रोग्राम, ज्याला कॅडेट एंट्री स्कीम असं म्हणतात. तर कॅडेट एंट्री स्कीमच्या संदर्भात आज आपण बघणार आहोत. पुढच्या 10 मिनिटात आपल्याला हे सत्र संपवून तुम्हाला या कॅडेट एंट्री स्कीम बीटेक या कोर्सची माहिती मी या ठिकाणी उपलब्ध करून देतोय. मागच्या आपण डिफेन्स सर्व्हिसेस मधल्या टेक्निकल एंट्री स्कीम या संदर्भात ती पाहिली होती, आणि ती जशी टेक्निकल एंट्री स्कीम इंडियन मिलिटरी इंजिनिअरिंग किंवा आर्मीच्या इंजिनिअरिंग कोरमध्ये आपल्याला काम करायला संधी देते, तसंच इंडियन नेव्हीच्या इंजिनिअरिंग कोरमध्ये जर आपल्याला काम करायचं असेल तर त्यासाठी आपल्याला ही एक संधी इंडियन नेव्ही बीटेक 10+2 बीटेक स्कोर आहे, ज्याला आपण कॅन्डिडेट एंट्री स्कीम असं म्हणून बघतो. तर ही अत्यंत महत्वाची संधी आपल्यासाठी उपलब्ध आहे. तर काय काय त्याच्यासाठी क्रायटेरिया आहे ते आपण आज बघणार आहोत. तर 10+2 बीटेक याला आपण म्हणू शकतो की टेक्निकल एंट्री स्कीम याला आपण म्हणतो, किंवा कॅडेट एंट्री स्कीम म्हणतो. जशी टेक्निकल एंट्री स्कीम आहे आर्मी इंजिनिअरिंग साठी, तशीच इंडियन नेव्ही मध्ये इंजिनिअरिंग या ऑफिसर केडर लेवलला काम करण्याची जर आपल्याला इंटरेस्ट असेल किंवा इंडियन नेव्ही मध्ये ऑफिसर रँकला काम करण्याची आपल्याला आवड असेल तर नक्की या स्कीमसाठी आपण विचार करू शकतो. एनडीए, पीईएस, सीईएस 3 विविध संधी
12वी नंतरच्या मुलांना उपलब्ध आहेत, तर त्या संधीचं सोनं आपण करू शकतो. म्हणजे इंडियन सपोज काही कारणास्तव आपण नाही करू शकतो, तर आपल्याकडे टेक्निकल एंट्री स्कीम उपलब्ध आहे. त्याच्यातही नाही झालं आपल्याकडे कॅडेट एंट्री स्कीम 10+2 बीटेक इंडियन नेव्ही ही एक संधी आहे. तर त्यामुळे आपल्याकडे डिफेन्स सर्व्हिसेसच्या भरपूर गेटवेज उपलब्ध आहेत. त्याची संधीचं सोनं आपण करू शकतो. पण त्यासाठी जी माहिती आपल्याला आवश्यक असते ती माहितीच या विविध प्रेझेंटेशनच्या माध्यमातून मी आपल्या सर्वांना करून देतो. याची अत्यंत महत्वाची नोंद आपण सगळ्यांनी घ्यावी आणि त्या संदर्भात आपण अप्लाय करावं आणि तसं नियोजन करावं. तर मग याचा ऍप्लिकेशन फॉर्म आत्ताच रिलीज झालाय. तर त्याच्यासाठी वेबसाईट दिलेली आहे. प्रत्येकाने ती वेबसाईट नोंद करा. www.joinindiannavy.gov.in असं या वेबसाईटचं नाव आहे. या वेबसाईटवर आपल्याला इंडियन नेव्हीची आणि या बीटेक कोर्सची संपूर्ण माहिती मिळेल आणि प्लस तुम्ही ऑनलाईन अर्ज या कॅन्डिडेट एंट्री स्कीम साठी करू शकता. तर पहिला क्रायटेरिया त्याचा काय आहे, तर 12वी पास असायला पाहिजे आणि फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स या विषयांना 70% स्कोर प्लस इंग्लिशला 50% कोर्स. म्हणजे candidate should be 12 pass with the physics, chemistry, math, PCM group with 70% score, and English. It's a compulsory language, so it has compulsion, so it is 50% necessary. So this is the first qualifying criteria. This is the आपण याला म्हणतो की निकष, पात्रतेचे निकष आहेत जे आपण क्वालिफाय केले तर आपण पुढच्या टप्प्यासाठी जाऊ शकू. तर प्रत्येकाने म्हणजे थोडक्यात आता जे 12वी पास झालेत किंवा आता जे 12वीत आहेत, 10वीत आहेत, 8वीत, 9वीत, या प्रत्येकासाठी ही संधी महत्वाची आहे. 12वीत पास झालेले मुलं आता अप्लाय करू शकणार आहात, परंतु जी मुलं 9वी 10वीत आहेत, 8वीत आहेत त्यांनी याच्या तयारीसाठी लागायला हरकत नाही. म्हणजे 11वी 12वी आपल्याला करताना आपल्याला या परीक्षांचा SSBचा अभ्यास प्रिपरेशन करता येईल. जे आता 12वी पास आहे कदाचित त्यांना हा वेळ पूर्ण मिळणार नाही, तर त्यांची ही संधी, आत्ताच्या संधीत त्यांचं कदाचित सिलेक्शन होण्याचं जे रेशो आहे, पर्सेंटेज कमी असेल, पण त्यांना दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये हे करून घेता येईल जर एज क्रायटेरिया मध्ये ते बसत असतील. पण जी मुलं आता 10वीत आहेत, 11वीत आहेत, 9वीत 8वीत आहेत त्यांनी या मिळालेल्या माहितीचं अत्यंत नियोजनपूर्ण अभ्यास करून त्यासाठी तयार व्हायचंय. त्यानंतर या कोर्सचं ड्युरेशन आहे 4 वर्ष, जे आपल्याला पुढच्या टप्प्यात मी सांगणार आहे. मी आत्ताच बोललो 6 ऑक्टोबर ते 20 ऑक्टोबर असं फॉर्मची मुदत आहे. तर त्या मुदतीत लवकरात लवकर आपण फॉर्म भरायचा आहे. ऑनलाईन फॉर्म आपण भरायचा आहे आणि त्या फॉर्मची कुठल्याच प्रकारची फी नाहीये, फ्री ऑफ कॉस्ट आहे. तर लवकर भरा, फार जास्त उशिरापर्यंत शेवटच्या तारखेपर्यंत वाट बघू नका. 6 ऑक्टोबर ते 20 ऑक्टोबर या दरम्यान आपल्याला ऑनलाईन फॉर्म भरायचा, त्याची कुठलीच फी नाहीये. ऑब्व्हियसली मी म्हटल्याप्रमाणे सायन्स स्ट्रीमचेच विद्यार्थी यासाठी अप्लाय करू शकतील. टेक्निकल एंट्री स्कीम 4 इयर कोर्स आहे, त्याला आपण बीटेक डिग्री असं संबोधतो. इंडियन नेव्ही मध्ये ऑफिसर रँकला जाण्यासाठी आपल्याला टेक्निकल एंट्री साठी ही अत्यंत महत्वाची संधी आहे, त्याचं आपण सोनं करायचंय. नॅव्हल अकॅडमी जी इझिमाला चेन्नई या ठिकाणी आहे, इंडियन नॅव्हल अकॅडमी, त्याच ठिकाणी आपलं ट्रेनिंग होणार आहे. जसं आपण NDA पास आउट झाल्यानंतर जर इंडियन नेव्ही या विंग मध्ये तुम्ही कॅडेट असाल तर डेफिनेटली तुम्हाला इंडियन नॅव्हल अकॅडमी इझिमाला या ठिकाणी प्रवेश मिळेल आणि तिथूनच आपलं ट्रेनिंग होणार आहे. त्याच इन्स्टिट्यूट मधनं आपल्याला बीटेक कोर्सची ट्रेनिंग मिळेल. ट्रेनिंग स्टार्ट्स जानेवारी 2021, म्हणजे आताच पुढच्या येणाऱ्या पहिल्याच महिन्यात, म्हणजे पुढच्या वर्षाच्या येणाऱ्या पहिल्याच महिन्यात आपली ट्रेनिंग सुरू होईल. यासाठी एज क्रायटेरिया आहे 2 जुलै 2001 टू 1 जानेवारी 2004. तुम्ही या 2 तारखेच्या दरम्यान जन्मलेला असला पाहिजे. बर्थ ऑफ युअर्स इन बिटवीन 2 जुलै टू 1 जानेवारी 2004 आणि एज 17 to 1955, म्हणजेच 17 ते 19.5 या वयादरम्यान, या वयात तुमचं वय असलं पाहिजे, तरच तुम्ही ह्या कोर्ससाठी अप्लाय करून असा. ऑलरेडी मी तुम्हाला बोललो 12वी पास असलं पाहिजे. फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ 70% आणि इंग्लिश 50%. सगळ्यात महत्वाचा क्रायटेरिया जेई मेन्स, जेई ऍडव्हान्सचा निकाल लागलाय आजच. जेई मेन्स तुम्ही पास असला पाहिजे. जेई मेन्सला तुम्हाला 60 to 70% मध्ये तुमचा स्कोर असेल तर तुम्ही या SSB साठी अप्लिकेशन करू शकताय, कारण याच्यात कुठलीही रिटर्न एक्झाम होत नाही. तुम्ही 12वी PCM आणि जेई मेन्स जर असला, 12वीला PCM ला 70% आणि जेई मेन्सला 60 to 70% तुमचा स्कोर असेल तर तुम्ही डायरेक्ट SSB साठी अप्लिकेबल होत आहे. इथं कुठलीच परीक्षा इंडियन नेव्ही किंवा UPSC घेत नाही, डायरेक्ट SSB साठी तुमचं सिलेक्शन होतंय. म्हणून जेई मेन्स तुम्ही 60 to 70% मध्ये क्वालिफाय असला पाहिजे. जर तुम्ही जेई मेन्स दिलेली नसेल तर तुम्ही या SSB साठी किंवा बीटेक इंडियन नेव्ही 10+2 कॅडेट एंट्री स्कीम साठी अप्लिकेबल होत नाही. Selection process, as I told you earlier, 12 plus 12 marks plus JEE mains 60 to 70%. No written examination, but yes, there would be a SSB, service selection board interview process, and this would be start from November 2020. म्हणजे नोव्हेंबर 2020 पासून तुमचे SSB स्टार्ट होईल आणि जानेवारी पासून तुमचा स्कोर स्टार्ट होईल. आता ऑक्टोबर आहे, थोडक्यात महिन्याभरात ही सगळी सिलेक्शन प्रोसेस संपेल आणि जानेवारी पासून तुमचा हा जो कोर्स आहे ट्रेनिंग प्रोग्राम तो स्टार्ट होईल.
अत्यंत कॉम्पॅक्ट स्पीडी प्रोसेस आहे, त्याचा फायदा आपण घेतला पाहिजे. फक्त आपण 12 PCM मध्ये 70% आणि जेई मेन्स मध्ये आपलं 60 to 70% मार्क्स असतील तर आपण या SSB साठी ऍप्लिकेबल आहात, याची नोंद सगळ्यांनी घ्यायची आहे. ऑब्व्हियसली SSB इंटरव्ह्यू जो असतो तो 3 ते 5 दिवसाचा असतो, 3 to 5 days. नाव इज कर्टल. अगोदर तो 5 दिवसाचा होता, आता तो 3 दिवसाचा झालाय. कदाचित SSB इंटरव्ह्यू जो टेक्निकल इंटरव्ह्यूसाठी असेल कदाचित तो 5 दिवसाचा असू शकतो, याची शक्यता आहे. म्हणून मी इथं मेन्शन केलंय की 3 ते 5 दिवस हा इंटरव्ह्यू चालतो, नोव्हेंबरमध्ये जो होणार आहे. आणि त्यासाठी SSB चे बोर्ड या ठिकाणी 4 ठिकाणी आहेत, बँगलोर, भोपाळ, कोलकाता आणि विशाखापट्टणम. Right? So service selection board interview will take 3 to 5 days time. So it is a process. It would be start since November 2020, and the board for the SSB interview is Bangalore, Bhopal, Kolkata, and Visakhapatnam. So take a note of this. Then this is the shortlisting process. Obviously, number of application किती आहेत त्यानुसार कट ऑफ काढला जातो आणि कट ऑफ मध्ये जे मुलं बसतात त्यांना शॉर्टलिस्ट केलं जातं. इट्स अ मेरिट, राईट? कट ऑफ मीन्स ज्या मुलांना हायर स्कोर आहे त्या मुलांना कट ऑफ मध्ये येतात, म्हणजे मेरिट बसतं. नंबर ऑफ ऍप्लिकेशन याच्यासाठी फार मॅटर करतं, हाऊ मेनी नंबर ऑफ ऍप्लिकेशन रिसिव्ड, आणि मग त्या मुलांना किती स्कोर आला SSB इंटरव्ह्यू मध्ये. त्या SSB इंटरव्ह्यू 12चा कोर्स याला मेजर करून मग तुमचं कट ऑफ निघतं आणि त्यानुसार फायनल लिस्ट निघते. As I told you, hurry up. Today already out the application form. It's a free of cost. Fill it up. Height requirement 157 centimeter. Eyesight, it's a that we can recover. So this is only a formality. But yes, we should follow this instruction. Definitely. 4-year BTech course आहे, त्याच्यात आपल्याला या 3 ब्रांचेस आहेत. फर्स्ट ब्रांच अप्लाइड इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन इंजिनिअरिंग, सेकंड मेकॅनिकल इंजिनिअरिंग, and third electronic and communication engineering. So this is the 3 streams branches available for the BTech course, that is a 4-year program. Then ही डिग्री तुम्हाला JNU मधनं मिळते, जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी मधनं तुमचं BTech होतं. Total 5-year training hai, as I told you, 4-year BTech degree and military training, another 1 year for the advanced military training, because you are the defense services personnel, you are working for the Indian Navy, and this is again defense services uniform job, so you have to be complete advanced military training. So this is entire 5-year duration course, 4-year BTech, 1 year military training, and another 1 year for the advanced military training. So this is very golden opportunity, so take this benefit. Subscribe my YouTube channel and take advantage of other important videos and lectures. Thank you. All the best.